तर मित्रांनो, हे सोयाबीन जे आहे 27 जूनला असल्यामुळं त्यावेळेला सरतं बेरलं असल्यामुळं पुन्हा आम्ही खत देत आहोत. कोणतं खत आहे मांगीलाल भाऊ सांगाय? 20-20 हां, 20-20 आहे. आणि आपलं सोयाबीन 27 जूनचं आहे, तरी आजची कंडिशन कशी आहे? एक नंबर आहे सोयाबीन. हो ना, गवत आहे का जास्त? गवत काही नाही. हां, यामध्ये फ्लावरिंग मित्रांनो आज चांगली झाली. आणि जे आहे तर एकरी जे 22च आम्ही यामध्ये बियाणं टाकलेलं आहे. 25ची बॅग होती, परंतु 5-6 किलो आपलं उरलेलं होतं, बरोबर आहे. तर या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं जे आहे तर पहिल्यांदा आम्हाला खत टाकायची का गरज पडत आहे, कारण त्यावेळेला शिल्लक राहिलं बेरलं होतं सरतं आहे ना, कारण खत कमी पडलं होतं. आणि पतलं टाकायचं आहे आता. हां, सतत 10 दिवस पाऊस असल्यामुळं ते व्यवस्थित होऊ नाही शकलं. ते सरते बेरल्यामुळं त्यावेळेला पूर्ण खत नाही पडलं. तर ह्या परिस्थितीमध्ये मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता की फ्लावरिंग छान अशी झालेली आहे. सोयाबीनला मी तुम्हाला दाखवतो, फ्लावरिंग छान होत आहे. ब्रँचेस पण सोयाबीनने काढलेले आहे. मागील 8 दिवसच झाले आपल्याला फवारणी करून. हां, 8 दिवस झाले आम्ही फवारणी केली होती. आणि आता हे आज आम्ही खत जे आहे तर या परिस्थितीमध्ये देतो आहे. कारण हे खत मानायला किती दिवस लागेल आपल्याला? हां, तर 3-4 दिवसात जे आहे हां, तर 3-4 दिवसात याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल. तर 3-4 दिवसानंतर आपला रिझल्ट दिसेल. ही या साईडची अजितची होती. आणि ही कुठला आहे आपलं? त्याचं हे रिसर्च व्हेरायटी आहे. याचे पानं आपल्याला वेगळे दिसतात, परंतु यालाही फ्लावरिंग आपल्याला व्यवस्थित ब्रँचेस जे आहे त्या काढलेल्या आहेत. तर ह्या परिस्थितीमध्ये मित्रांनो ही जी आता आपल्याला तूर दिसते आहे, हे पूर्ण इकडल्या 5-6 ज्या ओळी आहेत तर त्या डुकरांनी खाल्ल्या होत्या. परंतु मी तिसऱ्याच दिवशी आल्यानंतर स्वतः ती तूर लावलेली आहे. आणि आता आपल्याला ती दिसत पण आहे. म्हणजे कुठं कुठं जास्त असं मी त्यानंतर 2 बॅगा मला तुरीच्या लागल्या होत्या. पण आज जी आहे तर ती ह्या पद्धतीची तूर मित्रांनो आपल्याला दिसते आहे. यामध्ये 60% ते 70% ही तूर खाल्ली होती. तर आज आपण बघू शकतो याचे पानं थोडे लंबुडके आहेत. ही पण रिसर्च व्हेरायटी आहे. कोहिनूर आहे मित्रांनो. ही कोहिनूर सोयाबीन मध्य प्रदेशमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं. तर याच्या फ्लावरिंगमध्ये जे आहे तर त्याचं फ्लावरिंग मित्रांनो सुरुवात झालेलं आहे. तर हे मला छान वाटत आहे. तर हे खत देण्यामागचं कारण जे आहे तर ते आपण त्यावेळेला सरतं बेरल्यामुळं दिलेलं आहे. परंतु याला आपण नत्र कमी दिलेलं आहे. ते इकडं नत्र कमी देण्याचं कारण असं आहे की सोयाबीन हे स्वतःच नत्र तयार करते. ह्या परिस्थितीमध्ये आजचा आपला प्लॉट मित्रांनो असा सोयाबीनचा बसलेला आहे. तर ह्यामध्ये येणाऱ्या काळात आपला ॲव्हरेज वाढण्यासाठी यावर्षी ज्याला आपण पांढऱ्या फुलाचं सोयाबीन याची डिमांड जास्त शेतकरी करत होते. तर ते पांढऱ्या फुलाचं सोयाबीन जे आहे तर त्याची डिमांड जी आहे मित्रांनो तर ती डिमांड जास्त आहे का, किंवा पांढरं सोयाबीन नसलं तर काय होईल आणि असलं तर काय होईल. तर मी बरेचदा काही व्हिडिओ बघितले, त्यामध्ये असं लक्षात आलं की सोयाबीन जे आहे आपलं तर पहिले 40 किलोचा पेरायचे, त्यानंतर 35 किलोची बॅग झाली. त्यानंतर आता शास्त्रज्ञ तर सांगतात तर 15 ते 17 किलो पेरा, परंतु आपण एकरी 22 किलो हे पेरलेलं आहे. आणि आपला सोयाबीनचा हा जो प्लॉट आहे मित्रांनो तर तो असा बसलेला आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये बघू आता नंतर आपला ॲव्हरेज काय येतो, तर सगळे अपडेट आपल्याला देतच राहू. परंतु जे आहे मित्रांनो तर ते गवत नसलं पाहिजे. गवत जर असेल तर थोडं हे असते. आणि ब्रँचेस बघू शकता आपण, मी तुम्हाला दाखवतो आता. तर हे पातळ असल्यामुळं याच्या ब्रँचेसची जी संख्या आहे आणि फ्लावरिंगची जी संख्या आहे मित्रांनो ते छान आता आपल्याला होताना दिसत आहे. आपल्याला तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला निश्चितपणे कॉमेंट, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.